एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल अँड माझी व्हिडिओ बघून तुम्हाला समजलंच असेल आता आपण कुठं आहे. इफ यू आर मुंबईकर अँड आता ॲक्च्युली आम्ही गेलो होतो विटी साईडला आणि आम्ही अलिबागला जाऊ बिकॉज तिथूनच आम्ही प्लॅन केला होता. पण आम्हाला आत्ता समजलं आहे की तिथं सगळं काही कॅन्सल केलेलं आहे, बोट शिप्स एव्हरीथिंग. तर आता आम्ही पोचलो आहे भाऊच्या धक्क्याला, जे की मी आता तुम्हाला दाखवणार आहे. आणि आज माझा जसं की लास्ट व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला होता, त्यासाठीच मी अलिबागचा ही ब्लॉग करते आहे. आणि मी फर्स्ट टाईम माझ्या फॅमिलीसोबत फिरायला चालली आहे. आता आपण शिपमध्ये बसलेलो आहे आणि शिपचं बाहेरचं बघा बघा केस कसे उठत आहे माझे. आता शिपमध्ये बसलेलो आहे आणि बाहेरचं आणि आतलं तुम्हाला सगळं काय सांगते दाखव. फक्त पाळीव प्राण्याच्या सदस्य आपल्याला सुरक्षेबाबत मार्गदर्शन. यार माझं हे फेरीचं एक्सपिरियन्स जे आहे ना ते खरंच ऑसम आहे. इट्स ऑसम. आणि ॲक्च्युली मला जसं की तुम्ही माझे ब्लॉग्स बघत असेल तर तसं तुम्हाला माहितीच असेल की मला समुद्राकडे ॲक्च्युली खूप आवडतं आणि हे माझं स्वप्न आहे की पूर्ण समुद्र मला बघायचं आहे, जे की मी तुम्हाला आता दाखवते. बघा किती एक्साइटिंग वाटतंय. मी व्हिडिओजमध्ये तुम्हाला दाखवत आहे की आमची फेरी जी आहे स्टार्ट झाली आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि किती ब्युटिफुल दिसत आहे. आता मी पुन्हा फेरी फिरते. चला आपण शूट करूया. आय होप की तुम्हाला दिसत असेल. लेट्स डू फेरी टूर. तुम्ही बघू शकता पार्किंगचं तुम्ही बघू शकता किती गर्दी झाली. आईला वी आर आउट फ्रॉम द फेरी अँड आता इथं आम्हाला काही आयडिया नाही आहे आम्ही कुठून जाणार आहे. तर बघतोय आम्ही 4 व्हीलर इफ पॉसिबल, नाहीतर ओलाचं तर इथं काय सिस्टम आहे ते आम्हाला काय माहिती नाही आहे. लेट्स सी आता काय होतं पुढे. मी तुम्हाला ह्या ब्लॉग कॅप्चर करून नक्कीच दाखवेन. फायनली आम्ही तिकडून आलेलो आहे फेरीच्या साईडनी आणि शेअरिंग टॅक्सी आम्हाला भेटलेली आहे. आता आम्ही नागा बीचला आलेलो आहे. तर हे अंकिताचे रूम आहे. सो फायनली आम्ही बीचवर जाण्यासाठी रेडी आहे.
आणि हे आहे माझा आउटफिट, जसं की तुम्ही बघू शकता. चला एवढ्या पुढं वाढलंय पाणी. काय कुठं काय जाईल So finally the enjoyment is done and आम्ही वापस आलेलो आहे. महेशला जाऊन पुढे आता तर सगळे वाले म्हणजे राईड सगळे बंद आहेत. इथपर्यंत चालत यायला लागला असं तुला काशामध्ये जाऊन 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 विचारून येतो. किती असलं? 3,000 रुपये 3,500 रुपये 500 रुपये म्हणून 500 दे म्हणतोय आणि लय केलं तर 800 दे. आम्ही 2 वेळा गेलो तिथं. महेश लंच होमला चाललो आहे आम्ही. सांगा सांगा. महेश लंच होमला चाललोय आम्ही. अजून काही येत नाही. अजून काय वाट बघून बघून थकलोय. आता म्हणला ड्रायव्हर महेश लंच होम चांगलं आहे म्हणून. आता बघू टेस्ट कळवण्यात येईल तुम्हाला. वाल्याला विचारून इथं फिरायसारखं काय आहे का नाही. फोर्ट बिटा जेवण कसं वाटतं दादा? जेवण एकदम भारी होतं. पैसे माझे सुरमई झाले 2,840 रुपये बिल झाला पण वसूल झालाय. 40 रुपये नंतर वाढले कारण उकडीचा मोदक घेण्यात आला होता. आहे का नाही. पप्पा तुम्हाला कसं वाटलं? मला लय भारी वाटलं. माझे पैसे अंकिता सगळ्यात बेस्ट काय वाटलं? उकडीचा मोदक. हो मला नाही आवडलं बाकीचं एवढं. मी उकडीचा मोदक खाल्ला, चिकन थाळी खाल्ली, सुरमई खाल्ली, पण मला त्यात फक्त उकडीचा मोदकच आवडला. बस. पाणी दे. चावी किती का तू 3,000 रुपयाची जीपे कर पहिला जेवायचे पप्पा इथं सगळे लोक बघताय. चल दे हे स्वतः सोडत चालू हे चेक करते काय हिला हिला घे सगळ्यांना घेतलंय मी. बोला काय अजून शोधायचं आहे बीच. थांब जरा. अरे माणसं इकडे सगळे चालले. हा ना किती भारी होतं आई. पाणी किती घाण होतं.
आपण मारातून येणं तिकडे पाणी किती घाण होतं बाबा. घाण होतं का ते घाणच होतं ते. त्यातले शिपले बिपले होते म्हणून ते तसं हे होतं पाणी. लाल लाल पाणी खूप. माती आणि आंघोळ करताना बी नागाव बदामी 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 हे काय हो बदाम लागतं. सगळ्यांचा इंटरव्ह्यू घेतला, तुमचा इंटरव्ह्यू नाही घेतला. हं. तुम्ही सांगा मला काय सांगायचं. आजचं आपलं जे प्लॅन आहे ते तुम्हाला कसं वाटतंय, आजचा दिवस तुमचा कसा गेला, सगळं काय. पहिली गोष्ट म्हणजे आपण कोणताच प्लॅन केलेला नाही हो, त्यामुळे आपण इकडे तिकडे इकडं भटकतोय. तिकडं कुठं पण काय दिसेल तिकडं हात मारायला प्रयत्न करतोय पण हात काय बसना. सकाळी पाण्यात घेतो नुसती खाज येते. जेवण कसं वाटलं? जेवण चांगलं होतं पण गरीब माणसाची जिरल असं जेवण होतं पैसे देऊन. बाकी मस्त मस्त वाटतंय सगळं. काय नारळाची झाडं दिसते, बदामाची झाडं दिसते, चांगले बघा बघा दिसते. कसं आहे बघा. पुढे काय? मच्छीवाली एकच फाटक फाटक आहे. फाटक पासून 2 खंबे जवळ. डोंगर काय मागवलंय अंकिता? ट्रिपल राईस. कसं आहे टेस्टला? कोणी खाल्लं? खूप छान. पडले 3,000 रुपये. नाही जरा आठवणीत राहू दे 3,000 रुपये खर्च गेले म्हणून. होप की तुम्ही सगळ्यांनी माझा ब्लॉग जे आहे ते पूर्णपणे बघितला आहे आणि खूप एन्जॉय केला आहे. तर प्लीज कमेंट करून मला नक्की सांगा की तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडलं. आणि ऑप्शन ए मी तुम्हाला देते की अंकिताचे मोदक. अजून सगळ्यात जास्त कोणाचा इंटरव्ह्यू आवडला? सत्यवान दादाचा की पप्पांचे पैसे गेले तेव्हाला भाग की अलिबागचं पाणी कसं वाटलं? तर तुम्हाला काय आवडलं कमेंट करून नक्की सांगा. आणि अशा अजून व्हिडिओसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.